मालकाची मुलगी पपईवरून हात फिरवत होती. लाल पपई बघून माझा संयम तुटला. मी तिच्याजवळ गेलो आणि पपईचा स्वाद घेतला. तेव्हा मी एका एजन्सीवर कामाला होतो. मी अभय. माझ्याकडे फक्त एकच काम होतं. सकाळी मार्केटला जायचं आणि दुकानदाराकडून ऑर्डर घेऊन यायची. नंतर दुपारी एजन्सीमध्ये बसायचं. एजन्सीचा मालक खूप मोठा श्रीमंत होता. त्याचे वेगवेगळे व्यवसाय होते. मला एजन्सीवर येऊन फक्त काही महिने झाले होते. मी लवकरच मालकाचा विश्वास जिंकला होता. मालक तर एजन्सीचा व्यवसाय आता माझ्या भरोश्यावर सोडत होता. मालकाने माझ्यावर जसा भरोसा ठेवला होता, मी सुद्धा आता इमानदारीने माझं काम करत होतो. कधी कधी मालक मला घरी पण बोलवत असे. माझं मालकाच्या घरी रोज सायंकाळी जाणं होत असे. दिवसभरचा हिशोब देण्यासाठी मी मालकाच्या घरी जात होतो. मालकाला एक मुलगी होती, जान्हवी. अगोदर ती शिकायला बाहेर होती, आता ती घरी आली होती. मालकाची मुलगी दिसायला तर खूपच भारी होती. ती जणू एखाद्या सिनेमातल्या नटीसारखी दिसायची. तिला बघून माझ्या काळजात तर धडधड होत असे. मला तर ती खूपच आवडली होती. पण कधी कधी मी विचार करायचो, ती कुठे आणि मी कुठे. ती एका श्रीमंत माणसाची एकुलती एक मुलगी होती. ती माझ्यासोबत एकदम चांगली बोलायची. सायंकाळी जेव्हा मी मालकाच्या घरी जात होतो, तेव्हा जान्हवीने असे कपडे घातलेले असायचे की माझी नजर तिच्यावरून हटत नव्हती. एवढे कमी कपडे तिने घातलेले असायचे. एकदा मी दिवसभराचा हिशोब देण्यासाठी मालकाच्या घरी चाललो होतो. मी रस्त्यानेच होतो. मला मालकाचा फोन आला. मालक मला म्हणाले, अभय, आम्ही बाहेर आहोत. घरी यायला थोडा वेळ लागेल. तू घरी जा. घरी जान्हवी एकटीच आहे. तिच्याजवळ थोडं थांब. मी घरी गेलो. समोरचा दरवाजा बंद होता. मी जान्हवीला आवाज दिला, तरी तिने काही आवाज ऐकला नाही. मी मागच्या दाराने आत गेलो. जान्हवी तिच्या स्पेशल खोलीत होती. मी तिकडे गेलो. जान्हवीला बघून तर मी हैराणच झालो होतो. ती पपईवरून हात फिरवत होती. तिचं अजून पण माझ्याकडे लक्ष नव्हतं. एवढी लाल पपई बघून तर माझा संयम तुटला होता. मी मागचा पुढचा काही विचार न करता तिच्याजवळ गेलो. तिचा पपईवरचा हात मी बाजूला केला. ती फक्त माझ्याकडे बघत होती. आणि जेव्हा मी पपईमध्ये, तिने आता मला एकदम घट्ट पकडलं होतं. ती काहीच बोलेना. मी तर जवळपास अर्धा तास पपईचा स्वाद घेतला होता. मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की मालकाची मुलगी मला अशी भेटेल. त्यानंतर तर ती जेव्हा परत बाहेर शिकायला गेली होती, तेव्हा दर रविवारी ती मला बोलवत होती.